नमस्कार मंडळी, मी नेहा कोकण स्वाद चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एक मधल्या टायमाला छोट्या भुकेसाठी एक छान अशी रेसिपी बनवतो आहे. तो म्हणजे चिरमुल्यांचा चिवडा. तर हे जे चिरमुले आहेत ते नरम झालेले आहेत. तर हे बघा, तुम्ही असं जर हाताने दाबला तर ते तुम्हाला लक्षात येईल की हे नरम झालेले आहेत. ते खायला पण खूप चांगलं लागत नाही. मग मी ते एका कढई गरम करून घेतली आहे. त्या कढईमध्ये हे फक्त 2 ते 3 मिनटं आपण फक्त भाजून घ्यायचे, गरम करून घ्यायचे आहेत. गरम केल्यामुळे ते एकदम चुरचुरीत होतात, जसे पहिले असतात तसे. त्याच्यानंतर मी ते कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण एक अर्धी वाटी शेंगदाणे आहेत ते आपण भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवे असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फेसबुकला बघत असाल तर माझ्या चॅनलला फॉलो करा. शेंगदाणे आपण आपले भाजून झालेले आहे. त्याच्यानंतर आपण हे डाळवं आहेत ते पण आपण भाजून घ्यायचे आहेत. डाळवं भाजायला जास्त वेळ नाही लागत, 1-2 मिनटात हे भाजून होतात. हे सगळं काढून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये त्याच तेलामध्ये आपण 1 चमचा मोहरी आपण भाजून घ्यायची. त्याच्यानंतर मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं, एक अर्धा चमचा. जिरं तडतडली की त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या सालासकट फक्त ठेचून घेतले आहेत ते घालून घ्यायचे आहेत. 5-6 कढीपत्त्याची पानं आहेत ती फ्राय करून घ्यायची आहेत. आता लसूण अर्धी भाजून झाल्याच्यानंतर आणि ती व्यवस्थित भाजले गेले त्यानंतर आपण इथे 7 ते 8 एक तिखट मिरच्या आहेत की तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे आपण इथे तिखट कमी जास्त करू शकता. ते मी एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. ते पण आपण व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर हे बघा, व्यवस्थित असं फ्राय झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद करून त्याच्यामध्ये आपण हळद घालून ते थंड करून घ्यायचं आहे, जे आपण फोडणीसाठीचे मिश्रण आहे ते. आता हे जे भाजलेले चिरमुले आहेत त्याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा पिठी साखर आणि 1 पाव चमचा काळं मीठ घालून घेतलं आहे. त्याच्यानंतर हे जे आपण चणे आणि डाळवं जे आपण भाजून घेतली होती ते आपण त्या कढईमध्ये फोडणीमध्ये टाकून ते आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ती फोडणी आपण या चिरमुल्यांमध्ये ओतून हे आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपला चिरमुल्यांचा चिवडा जो आहे तो तयार आहे. घरातली मोठी माणसं आणि लहान मुलंसुद्धा खूप आवडीने हा चिरमुलाचा चिवडा खातात. माझ्या घरात बनवला तर मी लगेच संपला. तशा पद्धतीने तुम्ही पण चिवडा बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचा चिवडा कसा झाला आहे.